विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला ट्रायंगल ड्रॉ केला, त्याच्यातलं इन सर्कल ड्रॉ केलं, त्याच्यातलं सर्कम सर्कल ड्रॉ केलं. इन सर्कल ड्रॉ करताना आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केलं. सर्कम सर्कल ड्रॉ करताना आपण साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलं. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन ऑफ ए ट्रायंगल. आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं. कशाच्या? तर शैक्षणिक साहित्य जे आपल्या कंपासमेटिकचं साहित्य आहे त्याच्या आधारे आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं. त्याच्यातला पहिला प्रकार आहे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ 3 साइड्स. जर एखाद्या त्रिकोणाच्या 3 साइड्स दिलेल्या असतील, तुम्हाला 3 बाजू दिलेल्या असतील, तर त्याच्यावरून ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा हे आपण बघू. आता पहिला प्रश्न आहे, ड्रॉ ट्रायंगल एबीसी. सच एबीसी असा ड्रॉ करायचा आहे की एबीची व्हॅल्यू काय असेल 5.5 सेंटीमीटर, बीसीची व्हॅल्यू असेल 4.2 सेंटीमीटर आणि एसीची व्हॅल्यू असेल 3.5 सेंटीमीटर. मग हा ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी सुरुवातीला आपण रफ फिगर ड्रॉ करू. सर्वात मोठी बाजू आहे याची 5.5 सेंटीमीटर. मी रफ फिगर ड्रॉ करतोय. समजा याची 5.5 ही सर्वात मोठी बाजू आहे. तिला नाव दिलं एबी. त्याच्यानंतर एबी बघा, एबीची लेंथ आहे 5.5 सेंटीमीटर, बीसीची लेंथ आहे 4.2 सेंटीमीटर आणि एसीची लेंथ आहे 3.5 सेंटीमीटर. म्हणजे जवळपास ट्रायंगल आपला असा आला पाहिजे. आता हेच आपण स्केलचा उपयोग करून हा ट्रायंगल ड्रॉ करणार. सर्वात आधी काय ड्रॉ करायचा? बेसलाईन होता आहे एबी. एबीची व्हॅल्यू आहे 5.5 सेंटीमीटर. मी आता 5.5 सेंटीमीटर मार्क घेतोय स्केलच्या साहाय्याने आणि हा जो सेगमेंट आहे तो ड्रॉ. दिस इज द सेगमेंट AB ऑफ लेंथ 5.5 सेंटीमीटर. आता इतका सी जो पॉइंट आहे तो ए पासून किती अंतरावर आहे? 3.5 सेंटीमीटर आणि बी पासून किती अंतरावर आहे? 4.2 सेंटीमीटर. मग आता सी पॉइंट ड्रॉ करण्यासाठी आधी मी काय करतो, ए पासून सीचं डिस्टन्स घेतो. म्हणजे किती अंतरावर असला पाहिजे तो? 3.5 सेंटीमीटर. याच्यासाठी आपण कंपासचा वापर. मी या कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे. मेटल लाईन कुठे ठेवणार आहे? ए पॉइंटवर ठेवणार आणि इथं आर्क ड्रॉ. या आर्कवरचा कोणताही पॉइंट जर मोजला तुम्ही तर ए पासून किती अंतरावर आहे? 3.5 सेंटीमीटर. आता बी पासून सी किती अंतरावर आहे? 4.2 सेंटीमीटर. मी आता कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतो. आता हे डिस्टन्स जे घेतलेलं आहे तर 4.2 सेंटीमीटर. बी वर मेटल लाईन ठेवणार आणि ह्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आर्क ड्रॉ. जिथे इंटरसेक्ट केलं असेल त्या पॉइंटला नाव द्यायचं आपण सी. सी नाव दिल्यावर सी पॉइंट आणि ए पॉइंट पट्टीच्या साईडने जोडले. ड्रॉ सेगमेंट BC. Now this is the required triangle ABC. Therefore here AC is equal to 3.5 centimeter. BC is equal to 4.2 centimeter. Now this is the required triangle ABC. अशा पद्धतीने आपण हा ट्रायंगल ABC ड्रॉ केला. आता आपण याच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे. काय? ड्रॉ an isosceles triangle with base 5 centimeter and the other sides 3.5 centimeter each. आयसोसेलेस ट्रायंगलची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. इन अ ट्रायंगल 2 sides are equal or congruent, then it is called as a isosceles triangle. जर त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू एकरूप असतील तर त्या त्रिकोणाला आपण आयसोसेलेस ट्रायंगल किंवा समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो. मग आता आपण रफ फिगर जर ड्रॉ केली तर बेसला किती आहे? 5 सेंटीमीटर. समजा मी रफ फिगर ड्रॉ करतोय, मोजून घेत नाही या पद्धतीने. समजा हा ट्रायंगल इन ट्रायंगल, त्याला नाव द्या. सपोज इन ट्रायंगल ABC. Here base is AB is equal to 5 centimeter and other 2 sides that is AC and BC is equal to 3.5 centimeter. आपण त्या ट्रायंगलला नाव दिलं आणि त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करू शकतो. बघा AB हा जो बेस आहे हा 5 सेंटीमीटर. आता हे ए आणि बी पॉइंट पासून सी कसा इक्वल डिस्टन्सवर आहे? किती अंतरावर आहे? 3.5 सेंटीमीटर.
दिस इज 3.5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर. आता आपल्याला फिगर ड्रॉ करायची. ओके, सर्वात आधी काय घेणार, AB बेस घेणार. बेस घेतला, त्याला नाव दिलं AB. ही लेंथ आहे 5 सेंटीमीटर. आता कंपास ऑफ माप किती घेणार तुम्ही, दोघांसाठी एकच माप घेणार आहे. किती आहे, 3.5 सेंटीमीटर. कंपासात मी 3.5 सेंटीमीटर मेजरमेंट घेतलंय स्केलच्या सहाय्याने. आता मेटल एंड A पॉइंटवर ठेवा आणि इथं R. माप नवीन घेण्याची गरज आहे का, नाही. सेम डिस्टन्स ठेवायचं आहे. जेवढं आहे 3.5 तेवढं B पासून पण किती आहे, 3.5. आणि R हा जो पॉइंट असेल, हा पॉइंट असेल C. स्केलच्या सहाय्याने तुम्ही जोडू शकता. ड्रॉ दिस सेगमेंट AC and BC. Now this is distance 3.5 centimeter. This is distance 3.5 centimeter. आता पडताळा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कर्कटक असतात, बरोबर. डिव्ह या पद्धतीने हे जे डिस्टन्स सेम आहे, बघायचं हे डिस्टन्स या पद्धतीने सेम आहे. म्हणजेच हा कोणता ट्रायंगल आला, आयसोसेलेस ट्रायंगल. ओके.